अर्थशास्त्राच्या सिरीजमधला आपण प्रकरण 9 जो आहे तो घेणार आहे आता. त्याचं नाव आहे कर रचना. ह्याच्या आधी आपण अर्थशास्त्राच्या देसले सरांचं हे पुस्तक आहे, लक्षात ठेवा. देसले सरांच्या पुस्तकावरती आपण भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. जसं की 5 ते 6 धडे सर्व आपण घेतलेले आहेत. तर हा आपला पुढचा चॅप्टर असेल कर संरचना. ह्यामधील आपण सर्व कन्सेप्ट बघणार आहे. हा चॅप्टर जरा लेंदी आहे, मोठा आहे. तर व्हिडिओ जो आहे तो मोठा होऊ शकतो. सार्वजनिक वित्त जो चॅप्टर तुम्ही बघितला असेल त्याप्रमाणे एवढा व्हिडिओ हा होऊ शकतो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट आहेत ह्याच्या कळतील. आणि ह्याच्यामधील जे आहे ते प्रश्न दरवर्षी पडत असतात परीक्षेला. कंबाईनच्या परीक्षेला 1 ते 2 क्वेश्चन ह्यावरची येत असतात दरवर्षी, लक्षात ठेवा. आणि हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे आपण याची सविस्तर माहिती घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आपण. कर संरचनामध्ये सर्वात पहिल्यांदा काही संकल्पना आहेत आपल्याला टॅक्स रिलेटेड, म्हणजे कर संकल्पना. त्याचा आपण अभ्यास करणार आहे स्टार्टिंगला. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, खूप उदाहरणं दिलेली आहेत, तुम्ही यामध्ये वाचू शकता. जे उदाहरणं आहेत ते समजण्यासाठी दिलेले आहेत, त्याचबरोबर काही चार्ट असतील ते. तर आपण सविस्तर माहिती घेणार आहे याची. व्हिडिओ जो आहे तो हळूहळू घेणार आहे. पहिला असेल कर आघात आणि कर बोजा. याला काय म्हणतात? तर एक शेजारी उदाहरण दाखवलं आहे बघा त्यांनी, श्याम शेठचं या ठिकाणी. तर त्यामध्ये काय दिलंय, श्याम शेठच्या के मार्ट दुकानाने रमेशला एक शर्ट जो आहे तो 928 रुपयांना विकला. तर या शर्टची मूळ किंमत जी होती ती 800 रुपये होती, लक्षात ठेवा. त्यावर 128 रुपये जो आहे तो जीएसटी आकारला गेला. हा जीएसटी श्याम सेठने सरकारला भरला, परंतु रमेशकडून वसूल केलाय, लक्षात ठेवा. सरकारकडे कर जमा करण्याचा आघात सुरुवातीला श्याम शेठवर पडतो. याला कर आघात असे म्हणतात, लक्षात ठेवा. तर कर आघाताची खालील गुणधर्मे आहेत. पहिलं त्याच्यामध्ये कर आघातावर उत्पादकावर जे आहे ते लागू होतो. दुसरा असेल कराचा आघात उत्पादकावर लागलीच, म्हणजे इमिडिएट मनी बर्डन लागू होतो. त्यानंतर कर आघात हा कर संक्रमणाचा म्हणजे टॅक्स शिफ्टिंग आणि प्रारंभिक टप्पा असतो. तसेच उत्पादक हा कर भरत असला तरी अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत उत्पादक हा कर ग्राहकाकडे संक्रमित करत असतो. शेवटी या कराचे पैसे जे आहेत ते ग्राहकाच्या खिशातूनच जात असतात. याला कराचा बोजा असे म्हणतात. आणि कराचा बोजा त्याच्यावर लागू असतो ज्याच्या खिशातून पैसे जातात. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराचा बोजा जो आहे तो ग्राहकावरती लागू होतो. आणि कर संक्रमण होत होत कराचा जो बोजा आहे शेवटच्या घटकावरती लागू होतो, म्हणजे ग्राहकच असेल. आणि कर संक्रमण अवस्थेमध्ये लक्षात ठेवा, कराचा बोजा जो आहे तो अंतिम टप्पा असतो. या ठिकाणी चार्टमध्ये त्यांनी सोप्या भाषेत सांगितलं आहे, आपण तिथं बघूया. या ठिकाणी बघा, श्याम सेठचे के मार्ट दुकान आहे. तर रमेशला तो जो शर्ट आहे तो 800 रुपयाला विकला. त्याच्यावरती 8% जीएसटी, एस जीएसटी आणि सी जीएसटी लागला 64 रुपये. टोटल 928 रुपये रमेशला द्यावा लागले श्याम सेठला. तर ह्याच्यामध्ये कर आघात काय संकल्पना दिली, कुणावर लागू होतो, ज्याच्यावर जो शासनाकडे कर भरतो त्याच्यावरती. आणि कराचा बोजा जो आहे तो त्याच्यावर त्याच्या खिशातून पैसे काढले जातात, म्हणजे त्याच्यावर ज्याच्या खिशातून पैसे जातात. कर संक्रमणात कुठे लागू होतो, तर प्रारंभिक टप्प्यामध्ये. आणि कराचा बोजा जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये, जसं की आपण आत्ता बघितलं. तर हे खूप बेसिक कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न येतो असं काही नाही. आपण आता महत्त्वाचा पॉईंट बघूया यामध्ये, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. तर कराची सुरुवातीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर काही चित्र दाखवले खाली, तुम्हाला दाखवतो. पुढील चित्रामध्ये डाव्या बाजूला आयकर आणि व्यवसाय कर ही जी आहे ती प्रत्यक्ष कराची 2 उदाहरणे दाखवली आहेत. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही. प्रत्यक्ष कर या ठिकाणी दाखवलेला आहे, अप्रत्यक्ष कर या ठिकाणी. तर यामध्ये काय आहे, तर चित्रामध्ये श्यामशेठचे आयकर विवरणपत्र दाखवलेले आहे. श्यामशेठने या वर्षाचे एकूण उत्पन्न समजा 7 लाख रुपये आहे. त्यावर त्याला 54,000 रुपये आयकर आणि 2500 रुपये व्यवसाय कर लागतोय. हे दोन्ही कर जे आहे ते शासनाकडे श्यामशेठला स्वतः भरावे लागतात आणि स्वतःच्या खिशातून भरावे लागतील. म्हणून हे 2 कर जे आहेत ते प्रत्यक्ष कर असे या रूपात येतात. जेव्हा कर आघात, लक्षात ठेवा, आणि कर बोजा एकाच व्यक्तीवर पडतो त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. उदाहरण आपण बघूया, तर केंद्राचे प्रत्यक्ष कर आयकर व निगम कर हे केंद्राचे प्रत्यक्ष कर आहेत. तसेच संपत्ती कर, मालमत्ता कर किंवा देणगी कर हे सर्व जे आहेत ते प्रत्यक्ष कर विषयक आहेत, परंतु ते सध्या आकारले जात नाहीत. आता आपण उदाहरण बघूया ह्याच्यामध्ये. तर राज्याचे प्रत्यक्ष कर ह्याच्यामध्ये बघा, जमीन महसूल व व्यवसाय कर हे राज्याचे जे आहेत ते प्रत्यक्ष कर यामध्ये येतात. आपण सविस्तर माहिती खाली बघणार आहे. ह्याच्यामध्ये जस्ट त्यांनी पॉईंट दिलेले आहेत. तर कृषी उत्पन्न कर किंवा कृषी संपत्ती हस्तांतरण कर
देखील राज्याच्या प्रत्यक्ष कर या विषयामध्ये येत असतात. तर हस्तांतर नियम म्हणजे काय? प्रत्यक्ष कर हे स्वतःच्या खिशातून भरावे लागतात. प्रत्यक्ष कर बोजा दुसऱ्याच्या डोक्यावरती ढकलता येत नाही, लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये प्रत्यक्ष करामध्ये बघा तुम्ही, नेट इन्कम किती होती, टॅक्सेबल इन्कम किती झाली, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स किती झाला, सेस किती अमाऊंट भरला, आणि इफेक्टिव्ह इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स मिळून जे आहे ते केंद्राला तसेच राज्याला कर जो आहे तो किती दिला होता. तर प्रत्यक्ष कर जो आहे तो सहसा प्रगतिशील असतात. म्हणजे जसजशी उत्पादनाची पातळी वाढत जाते तसे कराचे दर पण वाढत जातात. त्यामुळे कर समता प्रस्थापित करण्यास उपयोगी असतात. प्रत्यक्ष कर साखळी रूप नसल्यामुळे त्यांची वसुली सोपी असते, तसेच ते तुलनेने अधिक लवचिक असतात. तर त्याचबरोबर काही दोषही आढळतात ह्याच्यामध्ये, जसं की हस्तांतर असल्यामुळे प्रत्यक्ष कर भरण्याबाबत अप्रियता असते. त्याचबरोबर त्या चुकवेगिरी होते, तसेच बुडवेगिरीची शक्यता यामध्ये जास्त असते. तर यामध्ये संबंधित विभाग आहेत, जसं की केंद्रीय प्रत्यक्ष कर संबंधित CBDT असेल, हे मंडळ असून वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत काम करत असते. भारतात 1924ला कर संबंधित CBR स्थापन झाले होते, सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू, आणि 1963-64 मध्ये CBEC व CBDT चे विभाजन करण्यात आले. आता ह्यामध्ये चार्टमध्ये आपण एक्सप्लेन बघूया एकदा. प्रत्यक्ष कर किंवा प्रत्यक्ष केंद्राचे कर आहेत. प्रत्यक्ष करामध्ये काय येतं, तर त्यामध्ये आयकर असेल, निगम कर या गोष्टी येतात प्रत्यक्ष करामध्ये. अप्रत्यक्ष करामध्ये सीमा शुल्क असेल, पेट्रोलियम, तंबाखूवरील उत्पादन शुल्क, तसेच केंद्रीय विक्री कर जो आहे टॅक्स तो लागतो पेट्रोलियम किंवा तंबाखूवरती. विविक्षित मुद्रांक शुल्क असेल, IGST, CGST या गोष्टी अप्रत्यक्ष करामध्ये येतात. राज्यांच्या करामध्ये काय येतं, जमीन महसूल असेल, व्यवसाय कर. अप्रत्यक्ष करामध्ये राज्य उत्पादन शुल्क, पेट्रोलियम व दारूवरील राज्य विक्री कर, स्थानिक रेषाराम व करमणूक कर असेल, मुद्रांक शुल्क, आणि SGST राज्याच्या अप्रत्यक्ष करामध्ये येत असतात. तर अप्रत्यक्ष करामध्ये आता बघूया आपण कोणत्या गोष्टी आहेत. अप्रत्यक्ष करामध्ये वर दिलेले आपण चार्ट बघितला, त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष कराचे उदाहरण दाखवले. उदाहरण आपण बघू आता इथं. 800 रुपयासह कराचे 128 रुपये श्याम सेठ रमेशकडून वसूल करतो. म्हणजे कराचा बोजा जो आहे तो शेवटी ग्राहकावरतीच पडतो. जेव्हा कर आघात आणि कर बोजा विविध व्यक्तीवरती पडत असतो त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हटलं जातं. साध्या शब्दात सांगायचं झालं तर अप्रत्यक्ष करात शासनाकडे कर भरणारा जो व्यक्ती असतो तो वेगळा असतो, तर किसा वेगळ्या व्यक्तीचा रिकामा होत असतो. म्हणजेच त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. त्यामुळे कर जो आहे तो अप्रत्यक्षपणे या ठिकाणी भरला जातो. उदाहरण बघूया तर. केंद्राचे अप्रत्यक्ष कर, त्याच्यामध्ये सीमा शुल्क असेल, पेट्रोलियम व तंबाखूवरील केंद्रीय उत्पादन शुल्क असेल, तसेच केंद्रीय विक्री कर, विविक्षित मुद्रांक शुल्क, केंद्रीय GST, IGST या सर्व केंद्राच्या अप्रत्यक्ष करामध्ये येत असतात. तर GST पूर्वी लक्षात ठेवा केंद्रीय उत्पादन शुल्क होते, तसेच केंद्रीय विक्री कर, सेवा कर हे जे आहेत ते GSTच्या पूर्वी होते, ते आता GST मध्ये विलीन झालेले आहेत. त्यानंतर राज्याचे अप्रत्यक्ष कर येतात, जसं की आपण मगाशी बघितलं, करमणूक खर्च असेल, मुद्रांक शुल्क, राज्य GST या सर्व गोष्टी येतात. तसेच हस्तांतरण आता बघू. अप्रत्यक्ष कर हस्तांतरीय असतात, म्हणजे आयातदार आणि उत्पादक किंवा विक्रेता त्यांच्यावर लागणाऱ्या कराचा बोजा ते ज्यांना माल पुरवतात त्यांच्यावर ढकलून देतात. मात्र यासाठी मागणी अलवचिक असली पाहिजे. उदाहरणार्थ, श्याम सेठ कराचा बोजा रमेशवर ढकलतो. रमेशने शर्ट महाग होतात म्हणून बंडीवरच राहायचे ठरवले. तर कराचा बोजा जो आहे तो रमेशवर कसा ढकलता येईल हे त्याचं उदाहरण झालं. आता ह्याच्यामध्ये चार्ट दाखवलेला आहे बघा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराचे एक्झाम्पल सांगण्यासाठी. तर कर आघात हे ह्याच्यामधून सर्व कन्सेप्ट क्लिअर होतात बघा या चार्टमधून. कर आघात व कर बोजा जो आहे तो प्रत्यक्ष करामध्ये एकाच व्यक्तीवरती असतो. अप्रत्यक्ष करामध्ये जो आहे तो वेगवेगळ्या व्यक्तीवरती असतो. उदाहरणं सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये आयकर, निगम कर, व्यवसाय कर असेल. ह्याच्यामध्ये GST, आयात कर, उत्पादन शुल्क, विक्री कर यांचा समावेश होतो. हस्तांतर जे आहेत अप्रत्यक्ष करामध्ये करता येत नाही, परंतु अप्रत्यक्ष करामध्ये ते करता येते. गुण काय आहे तर समता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच कर वसुली सोपी आहे प्रत्यक्ष कराची. अप्रत्यक्ष करामध्ये टाळता येत नाहीत, तसेच ह्याचा सामाजिक आणि परिणाम ह्याचा साधता येतात. दोष देखील आहेत, जसं की कर चुकवेगिरी, कर बुडवेगिरी जी आहे ती प्रत्यक्ष करामध्ये होऊ शकते, पण अप्रत्यक्ष करामध्ये कर वाढवले की वस्तू महाग होतात. केंद्रीय संस्था कोणत्या आहेत तर ह्याला CBDT असेल प्रत्यक्ष कराला, आणि CBIC असेल अप्रत्यक्ष करासाठी. हे झालं मग असे आपण बघितले. तर ह्याच्यामध्ये अप्रत्यक्ष कराचे गुण काय आहेत तर अप्रत्यक्ष कर संरचना साखळी रूप असते.
म्हणजे त्यामुळे हे कर जे आहे ते टाळता येत नसतात. स्वतःच्या खिशातून द्यावे लागतात पैसे, त्यामुळे स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत नसल्यामुळे कर भरणाऱ्यांना जे आहे ते सोयीचे वाटतात. तंबाखूसारख्या अनिकष वस्तूवर अधिक दराने अप्रत्यक्ष कर आकारून सामाजिक परिणाम देखील यामध्ये साधता येतात. दोष काय आहे तर अप्रत्यक्ष कर वाढवले की वस्तू महाग होतात. अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी असल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य माणसालाच बसत असतो. तर मग अशा आपण बघितलं त्याप्रमाणेच हे जे आहे ते संबंधित विभाग या ठिकाणी झाला आहे CBIC, म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस, त्याच्यासाठी आहे कर गोळा करण्यासाठी. आता कराचे काय प्रकार बघणार आहे आपण, जसं की प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर म्हणजे काय आहे. तर जसजशी उत्पन्नाची पातळी वाढत जाते तसतशी जी आहे ती कर देवता देखील वाढत जात असते. करांना अशा करांना जे आहे ते प्रगतिशील किंवा प्रगमनशील किंवा पुरोगामी कर असे म्हटले जाते. उदाहरणार्थ आयकर. 2.5 ते 5 लाख उत्पन्न असणाऱ्या माणसावरती जो आहे तो आयकर 5% आहे. 5 ते 10 लाख उत्पन्नावरती जे आहे ते 20% आणि 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्नावरती जे आहे ते 30% दराने आयकर जो आहे तो आकारला जातो. जसजशी उत्पन्नाची पातळी वाढत जाते तसतशी उत्पन्नाच्या तुलनेत कर देयता जी आहे ती कमी होत असते आणि त्याला प्रतिगामी कर किंवा प्रगामी कर असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये विक्री कर असेल. समजा एका 100 रुपयाच्या खेळण्यावर 4% विक्री कर आकारला जात असेल तर विक्री कर 4 रुपये होईल. 1,000 रुपये रोज कमवणाऱ्या माणसाला हा कर उत्पादनाच्या 4% झाला तर 1,000 रुपये रोज कमवणाऱ्या माणसाला हा कर जो आहे तो त्याच्या उत्पन्नाच्या 0.4% झाला. जवळपास सर्वच अप्रत्यक्ष कर जे आहे ते प्रतिगामी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये विक्री कर असेल, सेवा कर, उत्पादन शुल्क, GST कर हे सर्व त्यामध्ये येत असतात. चार्टमध्ये आपण ज्यात अभ्यास केला त्याचाच पूर्ण एक्सप्लेनेशन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. अर्थ काय असेल, पर्यायी नावं काय त्याला, प्रगतशील, पुरोगामी वगैरे, उदाहरणं कोणती आहेत, आयकर विक्री कर कशामध्ये येतो ते या चार्टमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे बघा. पुढील आपण पॉईंट बघणार आहे आता अधिभार, त्याला सरचार्ज किंवा उपकर 2 पॉईंट. तर अधिभार हा जास्तीचा कर असतो जो करदेत्यावरती आकारला जातो. उदाहरणार्थ 1 कोटी रुपयावरील आयकर भरताना 15% जो आहे तो अधिभार द्यावा लागतो. म्हणजे 1 कोटी रुपयापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर जे आहे ते 30% आयकर आणि यावर 15% अधिभार म्हणून टोटल 34.5% कर जो आहे तो भरावा लागतो. आता उपकर म्हणजे काय, करावर कर. उपकर सर्व करदात्यांना द्यावा लागतो. अधिभार मात्र काही विशिष्ट लोकांना, जसं की 1 कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना हा आकारला जातो. उपकर आकारताना कर अधिक अधिभार या 2 गोष्टींचा जो आहे तो विचार करावा लागतो. उदाहरणार्थ वर सांगितल्याप्रमाणे 34.5% कर भरणाऱ्यांवर आयकर प्लस अधिभार हा जो आहे तो 4% आरोग्य व शिक्षण उपकर आकारला जातो. म्हणून एकूण जे आहे ते 35.88% हा होतो. तर आयकराचा दर, अधिभार, उपकर आकारल्यामुळे परिणामी कर भरणाऱ्याचा दर जो आहे तो वेगळा भरतो. परिणामी कर भरणाऱ्यांच्या दराला जे आहे ते महत्तम सीमांतिक दर असे म्हटलं जातं. मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट असे म्हटले जाते. अधिभारावरती प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढील पॉईंट बघणार आहे आता मूल्यानुसारी कर. दुसरे पॉईंट आहे विशिष्ट कर. तर या संकल्पनेमध्ये अप्रत्यक्ष कराशी जे आहे ते संबंधित आहेत. अप्रत्यक्ष कर आकारताना वस्तू किंवा सेवेचे मूल्य पैशात मानले जाते. या मूल्यावर जे आहे ते टक्केवारीप्रमाणे कर आकारतात. त्याला मूल्यानुसारी कर असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ छोट्या सिगारेटवर जे आहे ते वस्तू मूल्याच्या 25% उत्पादन शुल्क आकारले जाते. तर काही प्रत्यक्ष कराच्या आकारणी वस्तूच्या वजन, प्रमाण किंवा लांबीनुसार आकारली जाते. उदाहरणार्थ तंबाखूवरील प्रति किलोग्रॅम 70 रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. तर अशा करांना जे आहे ते विशिष्ट कर किंवा स्पेसिफिक टॅक्स असं म्हटले जाते. तर यामध्ये आपण पॉईंट बघूया, विशिष्ट कर याच्यामध्येच बघू. अर्थ काय आहे मूल्यानुसारी कराचा, कराची आकारणी जी आहे ती वस्तूच्या मूल्यानुसार असते. विशिष्ट करामध्ये काय असते, त्याच्या वजनानुसार किंवा प्रमाणानुसार कर आकारणी लागली जाते. उदाहरण आपण मगाशी बघितलं सिगारेटचं आणि तंबाखूच्या वजनानुसार. पुढील पॉईंट असेल आपला आता मूल्यानुसारी कर आणि मूल्यवर्धित कर. लक्षात ठेवा, व्हॅल्यू ॲडेड टॅक्सवरती प्रश्न आलेला आहे. तर ही संकल्पना समजून घेण्यासाठी विक्री कराचे एक उदाहरण लक्षात घ्यायला लागेल. तर मुंबई स्थित राव जिनिंग कापसापासून सूत तयार करून 100 रुपयांना मेहता इंडस्ट्रीला विकते. लक्षात ठेवा, इथं राव जिनिंग आहे आणि मेहता इंडस्ट्री आहे, ते 100 रुपयाला विकते त्यांना बनवून. मेहता इंडस्ट्री या सुतापासून जे आहे ते शर्ट तयार करते. मेहता इंडस्ट्री 100 रुपये खर्च
अधिक नफा म्हणजे मूल्यवर्धन कमवायचे ठरवते. त्यामुळे मेहता इंडस्ट्री हा शर्ट के मार्ट शॉपला 200 रुपयाला विकते. म्हणजे टोटल जे आहे ते के मार्ट 100 रुपये अधिक 100 रुपये खर्च अधिक नफा कमवायचे ठरवते. के मार्ट हा जो शर्ट आहे तो 300 रुपयाने विकायचे ठरवते. समजा या अंतिम किमतीच्या ठिकाणी 10% दराने विक्री कर द्यावा लागत असेल तर विक्री कर 30 रुपये होतो. के मार्ट जे आहे ते 30 रुपये महाराष्ट्र सरकारकडे जमा करेल. परंतु शर्टची किंमत समजा 330 रुपये करून या कराचा बोजा रमेश या ग्राहकावर ढकलेल. वरील कर आकारणीची पद्धत जी असेल त्याला मूल्यानुसारी व्हॅल्यू बेस्ड किंवा अमूल्यवर्धित नॉन वॅट पद्धत असे म्हटलं जातं. तर पहिल्यांदा जो आहे तो 100 रुपयाचा या ठिकाणी सूद घेणार या कंपनीपासून रावजिनिंग. मेहता इंडस्ट्री त्याचं बनवणार 200 रुपयाला आणि तो किमार्ट जे आहे ते 330 रुपये त्याची विक्री ठेवणार, कारण का त्याच्याकडून ग्राहकांकडूनच तो कर त्याला भरून घ्यायचा आहे. त्यामुळे 330 रुपये त्याची प्राईस असेल. त्यातले 30 रुपये जे असतील ते महाराष्ट्र सरकारचे असतील त्याच्यामध्ये कर आकारणी. त्यामुळे जो या ठिकाणी कर जो भरतोय तो प्रत्यक्ष ग्राहक आहे रमेश. तर पुढे बघू. अनुमान काय आहे तर अमूल्यवर्धित पद्धतीत कर एकाच ठिकाणी गोळा केला जातो. उदाहरणार्थ अमूल्यवर्धित विक्री कर जेथे अंतिम विक्री होत असते तेथे आकारला जातो. अनेक ठिकाणी बघा गोळा होणारे मूल्यवर्धित कराचे देखील काही प्रकार आहेत, परंतु क्लिष्टता टाळण्यासाठी ही चर्चा टाळली आहे. आता पुढील उदाहरण बघूया आपण विक्री कर मूल्यवर्धित पद्धतीचे. तर ह्याच्यामध्ये समजा वरील विक्री कर हा मूल्यवर्धित पद्धतीने आकारायचा ठरलं तर मूल्यवर्धित म्हणजे व्याट पद्धतीत विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर कर आकारला जातो. म्हणजे रावजिनिंगला जो आहे तो 10 रुपये कर महाराष्ट्र सरकारकडे जमा करावा लागेल. त्यानंतर हा कर मेहता इंडस्ट्री कडून वसूल केला जाईल 20 रुपये. त्याच्यानंतर हा कर के मार्ट कडून वसूल केला जाईल 30 रुपये. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती जो आहे तो कर या ठिकाणी गोळा केला जातो. तर रमेशकडून हा कर तो रमेशकडून वसूल करेल. अनुमान काय निघतं तर मूल्यवर्धित पद्धतीमध्ये कर अनेक ठिकाणी गोळा केला जातो. त्यामुळे मूल्यवर्धित पद्धत राबवणे तुलनेने खर्चिक असते. सरकारकडे जो कर जमा केला जातो त्याला आउटपुट टॅक्स असं म्हणतात. मेहता इंडस्ट्रीसाठी 20 रुपये आउटपुट टॅक्स झाला, तर रावजिनिंगसाठी 10 रुपये असेल किंवा मेहता इंडस्ट्रीसाठी 10 रुपये इनपुट टॅक्स झाला. तर हे जे आहे ते या पद्धतीने काढलं जातं. त्यामुळे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असे देखील म्हटलं जातं, लक्षात ठेवा. ह्याच्यामधून अनुमान काय निघत आहे तर मूल्यवर्धित कर प्रणालीमध्ये मूल्यवर्धनावरच जो आहे तो कर द्यावा लागतो, म्हणून प्रणालीचा मूल्यवर्धित कर पद्धत असे म्हटले जाते. आउटपुट व इनपुट व्यवहार एकमेकांना जोडले गेल्यामुळे सर्व व्यवहार व कर प्रणाली जी आहे ती पारदर्शक बनत असते. तर या ठिकाणी चार्टमध्ये दाखवलेलं आहे बघा. आता पुढे काय बघायचं आपण, ह्याच्यामधून अनुमान काय निघते पुढील एक बघूया. मूल्यवर्धित कर प्रणालीमुळे वस्तू स्वस्त होतात, दबदबा परिणाम जो आहे तो कमी होतो, त्यामुळे लोकांची खरेदी शक्ती वाढते, त्याचा जो आहे तो राहणीमानामध्ये सुधारणा होते. मूल्यवर्धित कर प्रणालीमुळे जे आहे त्या वस्तू स्वस्त होतात. स्वस्त होण्याचा सर्वाधिक लाभ गरिबांपर्यंत पोहोचतो, तसेच श्रीमंतांनाच जास्त होतो. आधीच अप्रत्यक्ष कर प्रतिगामी असतात. मूल्यवर्धित व्याट प्रणालीमुळे त्याची प्रतिगामी आणखीनच वाढत असते. मूल्यवर्धित कर प्रणालीमुळे प्रतिगामित्व वाढते, त्यामुळे जे आहे ती कर प्रणाली समानता तत्वाच्या विरोधी आहे. तर हे काही कन्सेप्ट आहेत, आपण आता चार्टमध्ये बघूयात. सर्व त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर मूल्यानुसार कर आणि मूल्यवर्धित कर. कर वसुली जी आहे ती मूल्यानुसार व्हॅल्यू बेस्ड टॅक्समध्ये एकाच ठिकाणी होत असते, तर मूल्यवर्धितमध्ये अनेक ठिकाणी होते. किती कर द्यायचा असतो तर 20 आउटपुट टॅक्स आणि नेट टॅक्स बरोबर असतो. आणि मूल्यवर्धितमध्ये आउटपुट टॅक्स आणि वजा इनपुट टॅक्स केला जातो आणि नेट टॅक्स काढला जातो. कर कशावर अवलंबून असतो तर मूल्यावरती अवलंबून असतो. तर मूल्यवर्धित म्हणजे टोटल ॲडिशन मूल्यवर्धनावरतीच अवलंबून असतो. ह्याचे गुण काय तर स्वस्त कर प्रणाली आहे. दुसरं मूल्यवर्धितची काय तर पारदर्शक प्रणाली आहे. दबदबा परिणाम कमी करते, वस्तू स्वस्त होतात, या लोकांची खरेदी शक्ती वाढते व राहणीमानात सुधारणा होते. ह्याचे दोष आहे दबदबा परिणाम किंवा करावर कर. या ठिकाणी खर्चिक कर प्रणाली असेल किंवा समानता तत्वाच्या विरोधी आहे. उदाहरणार्थ काय दाखवलेलं आहे नाही तर जीएसटी वगळता सध्याचे सर्व प्रत्यक्ष कर मूल्यानुसार करामध्ये येतात. आणि मूल्यवर्धितमध्ये व्याटमध्ये जे आहे ते जीएसटी हा जो कर यामध्ये येत असतो. कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये पहिला आहे आयकर किंवा वैयक्तिक प्राप्ती कर, त्याला पर्सनल इन्कम टॅक्स असे देखील म्हणतात. तर आता आपण सविस्तर माहिती बघूया आयकराबाबत. तर उत्पादनावर आकारला जाणारा कर जो आहे त्याला आयकर असं म्हटलं जातं. उत्पादनावर आकारतात हा. तर कोणते उत्पन्न ग्राह्य धरायचे हे त्या देशातील कायदेशीर पद्धतीनुसार ठरत असते.
भारतामध्ये 7व्या परिशिष्टातील केंद्र सूचीतील विषय क्रमांक 82 नुसार कृषी उत्पन्न वगळता इतर सर्व उत्पन्नावर जे आहे ते केंद्र आयकर आकारला जातो. तर राज्य सूचीतील विषय 46 नुसार कृषी उत्पादनावर राज्यांना आयकर आकारण्याचा देखील अधिकार भेटतो. अर्थात कोणत्याच राज्याने कृषी क्षेत्रावरती जो आहे तो आयकर आकारलेला नाही. केंद्र सरकार आकारत असलेल्या आयकरासाठी सध्या आयकर कायदा 1991 आणि आयकर नियम 1962 जो आहे तो लागू आहे. तर केंद्र सरकार आयकर कायदा 1961 अन्वये व्यक्ती, देशी संस्था आणि भारतातील परकीय संस्था यावरती आयकर आकारत असते. तर हा इंडिव्हिज्युअल व्यक्तीला देखील गृहीत या ठिकाणी धरलं जातं. तर 60 वर्षाखालील भारतीय नागरिक याच्यामध्ये येतात. तसेच अनिवासी व्यक्ती, नॉन रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल्स, त्याच्यानंतर अविभाजित हिंदू कुटुंब असतील, व्यक्ती समूह, लोकमंडळ, कृत्रिम न्यायिक व्यक्ती यांचा देखील यामध्ये समावेश होतो. तर 60 वर्षे ते 80 वर्षे वय असलेल्यांना ज्येष्ठ नागरिक असं म्हटलं जातं. 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना अतिज्येष्ठ नागरिक असं म्हटलं जातं. तर व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजे वैयक्तिक कर जो आहे असं म्हणतात. तर देशी संस्था असतील किंवा भारतातील परकीय संस्था यांच्यावर उत्पादनाच्या वरती आकारल्या जाणाऱ्या कराला निगम कर असं म्हटलं जातं. तर केंद्र सूचीतील विषय 82 नुसार वैयक्तिक आयकराचे संबंधित असून निगम कर जो आहे तो 85व्या क्रमांकाला आहे. खरे तर हे दोन्ही आयकरच आहेत. तसेच या दोन्हीसाठी एकच आयकर कायदा 1961 अस्तित्वात आहे. तर वैयक्तिक कर केंद्राला उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रमुख करापैकी एक समजला जातो. तर वैयक्तिक आयकर हा प्रगतिशील असल्यामुळे उत्पन्नाच्या पुनर्वितरणास ही महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र भारतात या उत्पादनाच्या वितरणात सकारात्मक भूमिका बजावण्यात आयकर जो आहे तो अपयशी ठरलेला आहे. कृषी उत्पन्न आयकराच्या जाळ्याच्या बाहेर असणे, त्याचबरोबर असंघटित अनोंदणीकृत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात असणे, काळ्या पैशाचे प्रमाण लक्षणीय असणे यामागील हे कारण आहे. पुढे आयकर हा लवचिक स्वरूपाचा कर आहे, परंतु भारतामध्ये आयकराची लवचिकता ही आढळून येत नाही. भारतामध्ये अजूनही बरेचसे व्यवहार जे आहेत ते अनौपचारिक किंवा रोखीच्या स्वरूपामध्ये होत असतात. नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढले असले तरी काळ्या पैशाची मोठ्या समांतर व्यवस्था निर्माण झाली आहे. तर वैयक्तिक आयकर शासनाने वसूल करण्यापेक्षा व्यक्तींनी स्वतः उत्पन्नाचे लेखे बनवून आयकराचे विवरणपत्र भरायचे असते व त्यानुसार आयकर भरायचा असतो. तर आयकरमुक्त मर्यादेपलीकडे ढोबळ उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना विवरणपत्रे भरणे अनिवार्य नाही. विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख जी आहे ती आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या वर्षातील 31 जुलै असते. 31 जुलैच्या आधी जे आहे ते न भरल्यामध्ये तर ह्याच्यामध्ये 5,000 रुपये दंड किंवा 31 डिसेंबरच्या आधी न भरल्यामध्ये 10,000 रुपये दंड या ठिकाणी आकारला जातो. तर ई फिलिंग देखील यामध्ये होत असतं. तर या आयकराच्या बाबतीत सर्व माहिती दिलेली आहे. आता यामध्ये काय येतं तर पगार देताना पगार देणारा व्यक्ती पगारदाराच्या पगारातून विशिष्ट उत्पन्न म्हणजे वैयक्तिक आयकर म्हणून कपात करून आयकर विभागाकडे हप्त्याप्रमाणे भरत असतो. याला TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड सोर्स असं म्हणतात. तर पॅन क्रमांक हा एक 10 अंकी क्रमांक असतो. याच्यामध्ये काही अंक आणि अक्षर असतात. हा जो आहे तो आयकर विभागातर्फे जो आहे तो दिला जातो. वैयक्तिक आयकर भरण्यासाठी त्याचबरोबर TDS अन्वये आयकराचा जो आहे तो परतावा घेण्यासाठी आयकराचे देणगीकराचे विवरणपत्र भरण्यासाठी हा उपयुक्ती क्रमांक आहे. तर आयकराच्या विवरणपत्रावर पॅन क्रमांक असणे अनिवार्य असते, नाहीतर 10,000 रुपये दंड या ठिकाणी आकारला जातो. तर 2016 पासून पॅन अनिवार्य असणे व्यवहारासाठी गरजेचे आहे. 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची स्थावर संपत्तीची खरेदी विक्री करण्यासाठी, त्याचबरोबर दुचाकी वाहने वगळता इतर मोटारांची खरेदी करण्यासाठी, 5 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेच्या मुदत ठेवी, तसेच हा नियम पोस्ट ऑफिस या ठिकाणी की लागू आहे. गैरवित्तीय संस्था असतील, 1 लाख रुपयापेक्षा जास्त मूल्याच्या प्रतिभूमीची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी हा जो आहे तो अनिवार्य आहे. हे पॅन कार्डच्या बाबतीत सर्व माहिती दिलेली आहे त्यांनी. तर पुढे जाऊन आपण पुढचा पॉईंट बघूया, वेतन उत्पन्न आणि व्यवसायातून मिळणारे निव्वळ उत्पन्न यावरील आयकर. तर आयकराचे दर प्रगतिशील असतात. आयकर भरण्याची क्षमता जी आहे ती तत्वावरती आकारली जाते. म्हणजे श्रीमंत व्यक्ती जो आहे ते जास्त आयकर भरत असतात आणि म्हणून त्यांच्यावर जास्त उत्पन्नावर आयकराचा दर देखील जास्त आहे. उदाहरणार्थ 16-17 मध्ये आयकराचे 10%, 20, 30 असे 3 स्तर होते. 2017-18 पासून हे आयकराचे 5, 20 आणि 30% असे 3 स्तर ठरवण्यात आले आणि या दरांना जे आहे ते विद्यमान दर असं म्हटलं जातं. तर शेजारील या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा त्यांनी. उत्पन्न असेल 2.5 लाख रुपयापर्यंत किती असेल खर्च टॅक्स ते दाखवलंय. तर जे करदाते विद्यमान दराने कर भरू शकतात ते विद्यमान कर सवलतीमध्ये या 7 मुद्द्यामध्ये दाखवलेले आहेत. आयकराचे
21च्या अर्थसंकल्पामध्ये 5%, 10%, 15%, 20 आणि 25 आणि 30% असे 6 वेगवेगळे स्तर या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहे. तर या दरांना नवीन कर असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी खाली दाखवलं आहे बघा नवीन कर. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त कमी उत्पन्न आहे किंवा तेवढं उत्पन्न आहे पर्यंत त्यांना आयकर, त्याचबरोबर अधिभार, आरोग्य, शिक्षण उपकर हे सर्व माफ आहे. तर 2.5 ते 5 लाख रुपये उत्पन्न ज्यांचे आहे त्यांना 5% आयकर भरावा लागतो. 4% जे आहे ते आरोग्य, शिक्षण उपकर असेल आणि महत्तम सीमांतिक दर जो आहे तो 5.20%. पण तुम्ही जर 1 कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यामध्ये आयकर 30% आहे. अधिभार या ठिकाणी 15% असेल. शिक्षण, आरोग्य, उपकर 5%. टोटल मिळून 35.88% जो आहे तो या ठिकाणी महत्तम सीमांतिक दर या ठिकाणी ठरवलेला आहे. तर आयकर आकारताना 60 वर्षातील नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, अतिज्येष्ठ नागरिक असतील 80 वर्षापेक्षा खालील, या तिन्ही गटासाठी आयकर मुक्त मर्यादा जी आहे ती 2.5 लाख रुपये व 3 लाख रुपये तसेच 5 लाख रुपये इतकी ठरवण्यात आलेली आहे. ज्याचे आर्थिक उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याच्या आत असते आहे त्यांना कर लागतो तेवढा आयकर 87A अन्वये सर्व कराचा परतावा परत मिळत असतो. म्हणजे 5 लाख रुपये किंवा त्याच्या आत ज्याचे उत्पन्न आहे आयकर मुक्त मर्यादा त्यांना आहे. जसं की आपण या चार्टमध्ये बघितलं आहे त्यांनी सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. किती टक्के जी आहे ती कर प्रणाली यामध्ये लागत असते. तर वैयक्तिक आयकरावरील सवलती या ठिकाणी आपल्याला मिळवता येतात. जसे की 80C असेल काही इन्कम टॅक्सच्या लॉमधील कलमानुसार. आयकर कायदा 1961 नुसार काही सेक्शननुसार आयकरामध्ये सवलती दिल्या जातात. जसं की आयकरमुक्त उत्पन्नावरील सवलतीचे आकडे शेजारी तक्त्यामध्ये दाखवलेले. भविष्य निर्वाह निधी किंवा जीवन विमा असेल त्यासाठी असेल 80CCC नुसार पेन्शन निधी, राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जर गुंतवले असतील. तसेच या ठिकाणी भरपूर पगारदार व्यक्तींनी केलेले आरोग्य खर्च असेल किंवा वाहतूक खर्च यामध्ये येतो. तर नागरिकांनी कमवलेले व्याज असेल तर हे सर्व गोष्टी यामध्ये येतात. जसं की यामध्ये सर्व दाखवलेलं आहे कोणत्या कलमानुसार किती या ठिकाणी सवलती दिल्या जातात. पुढे जाऊन आपल्याला सूचीकृत इक्विटी साधनावरील भांडवली लाभ कर, कॅपिटल गेन टॅक्स त्याला आपण म्हणतो, तर तो कसा आहे तो बघूया. तर एखादी संपत्ती खरेदी करून अधिक किमतीला विक्री केल्यास त्यावर भांडवली लाभ मिळतो, म्हणजे त्याला कॅपिटल गेन असं म्हणतो आपण. तर भांडवली लाभावर जे आहे ते भांडवली कर आपल्याला आकारला जातो. भांडवली लाभ कर हा आयकराचाच एक प्रकार या ठिकाणी आहे. संपत्तीमध्ये स्थावर मालमत्ता असेल किंवा विविध शेअर्स असतील कंपन्यांचे, इक्विटी, म्युच्युअल फंड, त्याचबरोबर असूचीकृत गुंतवणूक अशा सर्व बाबीमध्ये हा कर मोडत असतो कॅपिटल गेन टॅक्स. या संपत्तीवरील भांडवली लाभ कराची चर्चा आपण करणार आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये अल्पकालीन भांडवली लाभ कर असेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ह्यामध्ये जे आहे ती इक्विटी साधने जी खरेदी केली जातात 12 महिन्याच्या आत जी आहे ती विकली जातात खरेदी करून, त्याच्यावरती जो आहे तो अल्पकालीन भांडवली लाभ कर आकारला जातो. तर उदाहरण बघूया. सध्या या करामध्ये 15% हा दर आहे. उदाहरणार्थ रमेशने 10 लाख रुपयाचे सूचीकृत शेअर जे आहेत ते 2018 मध्ये खरेदी केले एप्रिल महिन्यामध्ये आणि जुलैमध्येच लगेच त्याने 2-3 महिन्यामध्येच 12 लाख रुपयांना विकले. तर त्याला 2 लाख रुपये भांडवली लाभावरती 30,000 रुपये भांडवली कर जो आहे तो या ठिकाणी आकारला जाणार. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन त्याला आपण म्हणतो टॅक्स. पुढे दीर्घकालीन भांडवली कर. ह्याच्यामध्ये काय होतं तर 12 महिन्यानंतर जी आहे खरेदी केलेली इक्विटी साधने ती विकली जातात 12 महिन्यानंतर. त्याला जे आहे ते लॉंग टर्म दीर्घकालीन भांडवली लाभ कर असं म्हटलं जातं. जानेवारी 2018 पर्यंत कराचा दर 0% होता. परत 2018 पासून तो जो आहे तो 10% इतका करण्यात आलेला आहे. मग असे उदाहरण बघितलं त्याप्रमाणे सेम टू सेम उदाहरण या ठिकाणी असेल. तर हे झालं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सवर. पुढे असेल आपला निगम कर. त्याला आपण महामंडळ कर किंवा प्रमंडळ कर किंवा कंपनी कर असं देखील म्हणतो किंवा कॉर्पोरेशन टॅक्स असं म्हटलं जातं. तर ह्यामध्ये नोंदणीकृत देशी कंपन्या असतील किंवा परकीय कंपन्यांच्या उत्पन्नावर हा आकारला जाणारा कर आहे. त्याला निगम कर किंवा निगम कर जो आहे तो केंद्र सूची क्रमांक 85 मध्ये सांगितलेला आहे. निगम करासाठी आयकर कायदा 1961 कायदा लागू आहे. केंद्राला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या कराच्या यादीमध्ये निगम कर हा एक कर असेल. तर निगम कराचे सध्याचे दर काय आहे तर वैयक्तिक आयकर किंवा निगम करावरील दोन महत्त्वाचे फरक या ठिकाणी पाहिजेत. पहिला म्हणजे जसे वैयक्तिक आयकराच्या दराचे 3 विविध स्तर आहेत, स्लॅब आहेत, जसे की 5%, 20%, 30%. तसा निगम कराच्या दराचा देखील एक स्तर आढळतो. दुसरा म्हणजे वैयक्तिक आयकराला जशी आयकर मुक्त मर्यादा असते, कर मुक्त मर्यादा निगम कराला नसते. म्हणजे
कंपन्यांच्या उत्पादनाच्या पहिल्या रुपयापासून कर आकारणीला सुरुवात होते. म्हणजे कंपन्याचे उत्पन्न हे व्यावसायिक प्रकारचे असते. उदाहरणार्थ कंपनीने कोटी रुपये कमवले असतील तर ते कमवण्यासाठी या कंपनीला काहीतरी खर्चही करावा लागला असणार आहे. तर कंपनीला हे उत्पन्न कमवण्यासाठी समजा 20 लाख रुपये खर्च आला असेल तर या कंपन्याचे 80 लाख रुपये हे निव्वळ उत्पन्न झाले, नेट इन्कम त्याला आपण म्हणतो. तर किंवा कंपनीचा निव्वळ नफा जो आहे तो 80 लाख रुपये असेल. तर निगम कर हा कंपन्याच्या निव्वळ उत्पन्नावर जे आहे ते म्हणजे निव्वळ नफ्यावरती आकारला जातो. एखाद्या कंपनीला नफाच झाला नाही तर निगम कर भरावा लागत नाही. निगम कराचे जे आहे ते दर देशी कंपन्या असतील किंवा परकीय कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत. तर आपण बघूया देशी कंपन्यांसाठी काय आहे तर निगम कर जो आहे तो 30% होता. 2015-16 पासून जो आहे तो 4 वर्षामध्ये 25%वर आणण्याचे लक्ष या ठिकाणी मांडलेलं आहे. तर देशी कंपन्यांमध्ये पण मोठ्या कंपन्या असतील काय आणि छोट्या कंपन्यामध्ये रूपांतर केले आहे. जसं की 2022-23च्या वर्षामध्ये 2021 मधील उलाढाल जी आहे ती 400 कोटी रुपयापेक्षा जास्त झाली होती. त्या कंपन्या ज्या आहेत त्या मोठ्या कंपन्यामध्ये येतात. त्यांना निगम कराचा दर जो आहे तो 30% या ठिकाणी आकारला आहे. तसेच ज्या कंपन्यांचा नफा 1 कोटी रुपयापेक्षा जास्त भरतो त्यांना 7%, ज्या कंपन्यांचा नफा 10 कोटी रुपयापेक्षा जास्त भरतो त्यांना 12% अधिभार या ठिकाणी भरावा लागतो. तर छोट्या कंपन्यामध्ये काय येतं, ज्यांची 400 कोटी रुपयापेक्षा कमी उत्पन्न झाले आहे त्यांना या ठिकाणी छोट्या कंपन्या असे म्हटलं जातं. सवलत व प्रोत्साहन लाभ न देणाऱ्या कंपन्या काय आहेत, कंपन्या सरकारच्या कुठल्याही सवलत अथवा प्रोत्साहन लाभ घेत नाहीत. अशा कंपन्या निगम कराचा दर 2019-20ला 22% करण्यात आलाय. या कंपन्यांना मॅट कर देण्याची आवश्यकता नाही. या सवलती घोषणा ज्या आहेत ते 2019ला करण्यात आले. यामध्ये 10% अधिभार, 4% आरोग्य व शिक्षण उपकर द्यावा लागतो. तसेच काही नव्या कंपन्या आहेत. नव्या कंपन्या म्हणजे ज्या कंपन्या 1 ऑक्टोबर 2021 नंतर स्थापन झालेल्या आहेत त्यांना या ठिकाणी नव्या कंपन्या असं म्हटलं जातं. तर यामध्ये तुम्ही बघू शकता चार्ट, त्याचं नाव आहे मालमत्ता कर. आणि उत्तराधिकाऱ्याला मिळणाऱ्या मालमत्तेवर हा कर आकारला जातो, त्याला आपण मालमत्ता कर असे म्हणतो. तर या कराला वारसा कर असेही म्हटलं जातं. मृत्यूनंतर मालमत्तेचे हस्तांतरण होत असल्यामुळे काही देशामुळे त्याला मृत्यू शुल्क ड्युटी असे देखील म्हटलं जातं. म्हणजे 1924-25 मधील कर चौकशी समितीने भारतात मालमत्ता कर लागू करण्याची शिफारस केली होती. परंतु या कर स्वातंत्र्यानंतर लागू झाला. भारतीय राज्यघटनेमध्ये विषय 87 नुसार हा जो आहे तो केंद्र शेत जमीन वगळता सर्व याच्यावरती आकारला जाऊ शकतो. मालमत्ता कर 1900 कायदा 53 नुसार हा मालमत्ता कर आकारला जातो. कर वसुलीवरील खर्च जास्त आणि कमी कर महसूल या कारणामुळे 1 एप्रिल 1985 पासून मालमत्ता कर आकारणे बंद झाले. अलीकडे मालमत्ता कर पुन्हा लागू करावा का काय म्हणून 2015 मध्ये अर्थमंत्री आणि अर्थतज्ञांनी चर्चा घडल्या. यानुसार प्रत्यक्ष करामध्ये 0.04% जो वाटा आहे तो याचा असावा. हा वाटा आज विचारात घेतल्यास अंदाजे 3000 कोटी रुपयाचा महसूल या ठिकाणी गोळा होतो. पुढचा जो आहे तो संपत्ती कर, त्याला टॅक्स ऑफ वेल्थ असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर तो बघूया. 1956 मध्ये निकोलस कॅल्डोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर या समितीने एकूण 4 कर लागू करण्याची शिफारस केली. त्यामध्ये संपत्ती कर असेल, देणगी कर, खर्च कर आणि भांडवली लाभ कर. तर कॅल्डोर यांच्या समितीच्या नुसार 1957 पासून संपत्ती कर आकारणे सुरू झाले. संपत्ती कर कायदा 1957 नुसार हा जो आहे तो कर आकारला जाऊ लागला. 1967 मध्ये भूतलिंगम समितीने हा कर आकारणी चालू ठेवण्याची शिफारस केली होती. नंतर हा जो आहे तो केंद्र सूचीतील विषय क्रमांक 86 नुसार भांडवली मूल्यावर कर आकारण्याचा अधिकार यामध्ये देण्यात आला. तर 2015-16 नुसार संपत्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर 2015-16 आर्थिक वर्षामध्ये 1008 कोटी रुपयाचा तोटा जो आहे तो अंदाज होता. यानुसार आयकरावरील अधिभार 2% वाढवण्यात आला. आणि संपत्ती कर रद्द करण्याची कारणे होती ती संपत्ती करातून कर महसुली जी आहे ती कमी मिळत होती. तसेच कर गोळा करण्यासाठी जास्त मूल्य खर्च या ठिकाणी करायला लागायचं. आणि संपत्ती कर वगळल्यामुळे कर सरलीकरणामध्ये मदत होणार होती. पुढील आहे देणगी कर. देणगी करलाच उपहार कर किंवा गिफ्ट टॅक्स असं म्हणतात. तर वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवर 1953च्या मालमत्ता कर आकारला जातो. या करातून पळवाट म्हणून वारसादाराला मालमत्ता मृत्यूपूर्व देणगी देण्याची युक्ती लोकांनी शोधून काढली. तर कॅल्डोर यांच्या समितीने मालमत्ता कराऐवजी देणगी कर आकारण्याची शिफारस केली. यानुसार 1958 मध्ये कायदा सहमत करण्यात आला.
आणि यानुसार देणगी कर आकारला जाऊ लागला. मालमत्ता कर 1985 मध्ये बाद झाला. त्यानुसार देणगी कर आकारणी जी आहे ती चालू झाली 1 ऑक्टोबर 1998 पासून. सध्या देणगी कर जो आहे तो अस्तित्वात नाही. तर परंतु देणग्यांची वैशिष्ट्य मर्यादा ओलांडण्यात हे उत्पादन गणले जाते. जसे की पती किंवा पत्नी, भाऊ बहीण, मेहुणा मेहुणी किंवा मुलगा यांना दिलेल्या देणग्या उत्पन्नात गणल्या जात नाहीत. नातेवाईक असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या 50,000 रुपयेपर्यंतच्या ज्या देणग्या आहेत त्या उत्पन्नामध्ये गणल्या जात नाहीत. पुढील असेल व्यवसाय कर. या ठिकाणी व्यवसाय कर जो आहे तो राज्य आकारत असलेला हा एक अप्रत्यक्ष कर आहे. राज्यघटनेतील 276 कलमानुसार आणि राज्यसूचीतील 60 नुसार हा जो आहे तो व्यवसाय, व्यापार आणि रोजगारावर कर आकारण्यात येतो, असं राज्यांना अधिकार आहे. तर 1988 मध्ये 60व्या घटनादुरुस्तीने 276(2) कलमानुसार जी आहे ती याची दुरुस्ती करण्यात आली व व्यवसाय कराची उच्चतम मर्यादा 250 रुपये प्रतिवर्ष वरून 2,500 रुपये प्रतिवर्षपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्याने 1972-73 मध्ये रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठी 1975 पासून महाराष्ट्रात उच्चतम जे 240 रुपये दराने आकारणी सुरू करण्यात आली. नंतर 2,500 रुपयेपर्यंत हा जो आहे तो वाढवला आहे. तर 14व्या वित्त आयोगाने व्यवसायकार आणि आकारण्याची उच्चतम मर्यादा जी आहे ती 2,500 रुपये वरून 12,000 प्रतिवर्ष जी आहे ती करण्याची शिफारस केली. पुढे आता बघायचं आहे आपल्याला प्रत्यक्ष कर संहिता, त्याला DTC डायरेक्ट टॅक्स कोड असं म्हणतात. प्रत्यक्ष करासाठी जो आहे तो केंद्रीय आयकर कायदा 1960 नुसार ऐवजी UPA शासनाने 2010 मध्ये प्रत्यक्ष करासहित सहमत केलेला DTC विधेयक जे आहे ते तयार केले. 2010 रोजी DTC विधेयक मंजूर करण्यात आले. 2012 मध्ये ह्या विधेयकाची फेररचना करण्यात आली, परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे सहमत होऊ शकले नाही. ह्याच्यामध्ये काय होतं तर आयकर भरण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांसाठी 2 लाख रुपये आयकर मुक्त मर्यादा ठेवण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 2.5 लाख रुपयावरून आयकर मुक्त मर्यादा जी आहे ती 1 लाख रुपयापर्यंत सरकारी गुंतवणुकीवर आयकर सवलत देण्यात आली. 50,000 रुपये म्हणजे 0.5 लाख रुपयापर्यंतच्या विम्यावर आयकर परतावा, 2.5 लाख रुपयापर्यंतच्या व्याजावर कर सवलत किंवा शिक्षण कर्जावर वाढीव सवलत या ठिकाणी देण्यात आली होती. तसेच 2015-16च्या अर्थसंकल्पामध्ये हे विधेयक कार्यबाह्य झाल्याचे म्हटले आहे. पुढील आता महत्त्वाचा आपण पॉईंट बघणार आहे, ज्यामध्ये अप्रत्यक्ष कर, त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला असेल सीमा शुल्क. मालाच्या आयात निर्यातीवर जो आकारला जातो कर, लक्षात ठेवा. मालाच्या आयात आणि निर्यातीवरती आकारला जाणारा कर म्हणजे याला सीमा शुल्क म्हणतात. सीमा शुल्क हा केंद्र सूचीतील विषय 83 नुसार सीमा शुल्क कायदा 1962 सध्या चालू आहे. निर्यात वस्तूवर निर्यात कर तसेच आयात वस्तूवर इम्पोर्ट ड्युटी आयात कर आकारतात. आयात कराचा उद्देश उत्पन्न देण्यापेक्षा देशी उद्योगांना संरक्षण देणे हा असतो. तर या उत्पादनाचे आयात कराचे दर 1991 पर्यंत जास्त असत. 1991 पर्यंत केंद्राच्या कर महसुलामध्ये जो आहे तो आयात कराचा वाटा जवळपास निम्मा होता. नंतर 1991 नंतर आयात कर जो आहे तो कमी करण्यात आला आणि निर्यात कर जो आहे तो कमी आकारणे सुरू झाले. तर आयात कर आणि निर्यात कर यांच्यापासून मिळणाऱ्या महसुलाचा विचार केल्यास एकूण शुल्कापैकी 97 ते 96% वाटा हा आयात कराचा असतो. तर सीमा शुल्काचा दर आपण बघू. 1975 नुसार हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्याचे वर्गीकरण बघूया आपण. तर मूळ सीमा शुल्क, तर वस्तूच्या आयातीवर आकारला जाणारा जो मूळ कर असतो, लक्षात ठेवा, वस्तूवरती आकारला जाणारा मूळ कर, त्याला आपण हा कर अनित्य म्हणजे विविध वस्तूवर वेगवेगळा असतो. मात्र दर्जा जो आहे तो 10% करण्यात आला आहे. तर यामध्ये दाखवलं आहे बघा, काचेच्या वस्तूवरती किती असेल, मोटार कारवरती किती असेल. तर हा जो आहे तो काचेच्या वस्तूवर 10% असेल किंवा गैरकृषी वस्तू आहे त्यामुळे माशाच्या आयातीवरती 30% असेल तर या ठिकाणी हा कर आकारला जातो, मूळ सीमा शुल्क. दुसरा असेल एकात्मिक वस्तू व सेवा कर, इंटिग्रेटेड GST त्याला आपण म्हणतो, IGST. तर कच्चे पेट्रोलियम असेल किंवा पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, विमान इंधन या सर्व वस्तूंवरती 1 जुलै 2017 पासून IGST देखील आकारला जातो. IGST आकारताना आयात वस्तूचे मूल्य प्लस BCD या ठिकाणी एकत्र मूल्याचा आकार घेतला जातो आणि देशी वस्तूवर ज्या दराने GST आकारला जातो त्याच दराने IGST आकारला जातो. उदाहरणार्थ काचेच्या वस्तूवरती 18% IGST आणि मोटारीच्या वस्तूवरती 28% IGST जो आहे तो वापरला जाईल. पुढे जाऊन प्रतिशुल्क म्हणजे CVD त्याला आपण म्हणतो. तर ते कसं आकारलं जातं तर कच्चे पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, विमान इंधन यासारख्या या उत्पादन शुल्क GSTत समाविष्ट झालेले नाहीत. त्यामुळे या वस्तू जर आयात केल्या तर त्यावर IGST न आकारता उत्पादन शुल्काच्या ज्या CVD आहे ते आकारलं जातं. याच्यामध्ये आयात वस्तूचे मूल्य प्लस BCD
या एकत्रित मूल्यावर आकारले जातात. जसे की 2021-22 पासून पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क व प्रतिशुल्क कमी करण्यात येऊन त्याचा AIDC आकारला जाऊ लागला. पेट्रोलवरील उत्पादन शुल्काचा दर हा 6.48 रुपये प्रति लिटर होता. नंतर तो 2.98 रुपये प्रति लिटर करण्यात आला. आता जर बघितलं तर तो 1.40 रुपयेपर्यंत कमी करण्यात आलाय. कारण मूळ दर कमी झाल्यामुळे जो आहे तो राज्यांचा कर महसूल घटला होता. पुढे जाऊन सामाजिक कल्याण अधिकार. वस्तूच्या आयातीवरील आयात शुल्कावर 3% दराने शिक्षण उपकर आकारला जातो. 2018-19 अर्थसंकल्पानुसार उपकर बाद करण्यात आला असून त्याऐवजी 10% दराने सामाजिक कल्याण अधिभार या ठिकाणी वापरला जातो. तर काही कृषी वस्तूंना अधिभारात सवलत देण्यात आली असून पेट्रोल, डिझेल, सोने, चांदीवरील सामाजिक कल्याण अधिभाराचा दर 3% ठेवण्यात आला आहे. पुढील आपण बघूया आता विशिष्ट अतिरिक्त शुल्क. वर सांगितल्याप्रमाणे CVD प्रमाणे जे कच्चे पेट्रोल, डिझेल वगैरे या वस्तू आहेत यांच्या आयातीवर सॅड जो आहे तो म्हणजे विशिष्ट अतिरिक्त शुल्क आकारला जातो. उदाहरणार्थ पेट्रोलच्या आयातीवर जे आहे ते 18 रुपये दरांनी सॅड आकारला जातो आणि 11 रुपये दराने एक्साईज असे टोटल मिळून जे आहे ते 29 रुपये शुल्क आकारले जाते. पुढे जाऊन काही रस्ते व पायाभूत उपकर आहेत. राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क या ठिकाणी असतो. तसेच कृषी पायाभूत क्षेत्र विकास उपकर या देखील गोष्टी ज्या आहेत ते अप्रत्यक्ष टॅक्समध्ये येतात. पुढील आपण पॉईंट बघणार आहे आता वस्तू आणि सेवा कर. त्याला GST म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. वस्तू आणि सेवांवर आकारला जाणारा मूल्यवर्धित प्रणालीतील कर म्हणजे GST. तर 1905 मध्ये जे आहे ते कॅनडाने GST अंमलबजावणीचे प्रयत्न केले. तर कॅनडाने 1991 नंतरच आकारला गेला. 1954 मध्ये GST आकारण्यात येणारा फ्रान्स हा पहिला देश होता. जगभरामध्ये 160 पेक्षा जास्त देशांनी GST कर अस्तित्वात आहेत. 12 देश GST प्रक्रियेमध्ये जसं की अमेरिका असेल, सौदी अरेबिया, ग्रीनलँड सारखा देश हे जे आहे ते GST अंमलवलेलं नाही यांनी. तर जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया या ठिकाणी GST आहे. तर ब्राझील, रशिया मध्ये केंद्र व राज्य सरकारवरील GST यंत्रणेत समन्वय साधला जातो. भारतातील GST समजून घेताना सुरुवातीला GST मध्ये कोणकोणते कर समाविष्ट आहेत त्याची माहिती घेऊन आपण GST ची माहिती बघणार आहे यामध्ये. तर GST मध्ये एकूण 17 प्रकारचे अप्रत्यक्ष कर आहेत. त्याच्यामध्ये अधिभार व उपकर समाविष्ट झालेले आहेत. 8 प्रकारचे समाविष्ट झालेले अप्रत्यक्ष कर, अधिभार व उपकर केंद्राचे होते. हे जुने झालेले 8 प्रकारचे केंद्राचे अप्रत्यक्ष कर आहेत. अधिभार व उपकर या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला असेल महत्वाचा आहे तो केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय अबकारी कर त्याला आपण म्हणतो, त्याला सेंट्रल एक्साइज ड्युटी असे म्हणतात. तर कर आकारणी कशावर होते? देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूवर या ठिकाणी उत्पादन शुल्क आकारले जाते. त्यामुळे हा कर जो आहे तो ओरिजिन बेस कर होता. वस्तू सूचीविषयक कायदा काय आहे? तर दारू, अल्कोहोल, ओपियम, गांजा व मादक पदार्थ यांच्या उत्पादनावर हा उत्पादन शुल्क आकारण्याचा अधिकार जो आहे तो राज्यांना देण्यात आलेला आहे. पुढे जाऊन कलम 84 प्रमाणे केंद्र सूचीतील विषयावरती हा वस्तू वगळता वस्तूच्या उत्पादनावर उत्पादन शुल्क आकारण्यासाठी अधिकार केंद्राला देण्यात आलेले आहेत. तर यानुसार सेंट्रल एक्साइज ऍक्ट 1944 सहमत करण्यात आला आणि GSTच्या 122वे विधेयक सहमत होऊन झालेल्या 101व्या घटनादुरुस्तीनुसार 84वा विषय यामध्ये कच्चे पेट्रोलियम, डिझेल, नैसर्गिक वायू, तंबाखू यासारख्या वस्तूवर जे आहे ते उत्पादन शुल्क कसा आकारला जाईल त्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. तर या ठिकाणी दारू, ओपियम, गांजा वगैरे जे पदार्थ आहेत, पेट्रोलियम, डिझेल किंवा विमान इंधन यामध्ये या सर्व जे आहे ती वगळता सर्व इतर उत्पादनावरील वस्तूवर GST समाविष्ट करण्यात आले. तंबाखू व त्याच्या रिलेटेड उत्पन्नावर केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते आणि GST देखील आकारला जातो. तर याच्यामध्ये सवलत व नकारात्मक यादी काय आहे? तर 5 वस्तूवरच जे आहे ते या ठिकाणी उत्पन्न आकारलं जातं. यामध्ये मीठ हे नकारात्मक यादीमध्ये येतं. कराचा दर काय असतो? तर हा सर्वसाधारण बहुतांश वस्तूवर आकारल्या जाणाऱ्या दराला मूळ उत्पादन शुल्क दर असं म्हणतात. 2009 मध्ये तो 8% झाला होता. 2001 ते 1 पर्यंत तो 16% होता. नंतर तो आता 2015-16 पासून जो आहे तो 12.5% करण्यात आला आहे. शिक्षण उपकर बाद करण्यात आला. त्यामुळे उत्पादन शुल्काचे 8 विविध प्रकारचे दर होते. कुणी भरायचा असतो हा? तर उत्पादन प्रकल्पाची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांनी जो आहे तो हा कर भरायचा असतो. त्यांना उत्पादन शुल्क भरणे अनिवार्य आहे.
कर प्रणाली काय? केंद्रीय उत्पादन शुल्क मूल्यानुसार 1976 पर्यंत उत्पादनाच्या एकूण मूल्यावर कर आकारला जायचा. तर ज्या समितीने ही शुल्क मूल्यवर्धनावरतीच म्हणजेच वॅट पद्धतीने आकारायची ही शिफारस केली होती. त्यामुळे या कराचे नाव जे आहे ते CNVAT म्हणजे सेंट्रल वॅट असेही म्हटले जाते. वॅट पद्धत राबवण्यासाठी उत्पादनाला इनपुट टॅक्स क्रेडिटची सवलत दिली जाते. कर भरणा बघूया आपण. टॅक्सेशन. उत्पादित वस्तू विक्रीवर कंपनीच्या आवारातून बाहेर निघण्याची नोंदी झाली आहे की उत्पादन शुल्क आकारले जात असते. कर भरणे किंवा त्यानंतर विवरणपत्र भरणे हे सर्व जे आहे त्यासाठी पॅन क्रमांकाशी जोडलेला क्रमांक जो आहे तो या ठिकाणी निदर्शनास घेतला जातो. उत्पादन शुल्क केंद्र सरकारने निर्देशित केलेल्या बँकेत TR6 चलन भरून प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन या ठिकाणी जमा करू शकतो. तर कर विवरणपत्र ER1 ते ER7 हे विवरणपत्र या ठिकाणी आहे. तर जे महिन्यातील एकूण उत्पादन व कर भरणा याचे पुढील महिन्याच्या 10 तारखेच्या आत सेंट्रल एक्साइज ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. पुढे आपण पॉईंट बघणार आहे सेवा कर. कर आकारणी कशावर असते? तर सेवा कर जे आहे ती सेवा मूल्यावर कर आकारणी असते. ह्याच्यामध्ये सूचीविषयक कायदा कधी झाला तर 92C मध्ये हा ॲड करण्यात आला आहे. 2003च्या 88व्या घटनादुरुस्तीनुसार हा टाकण्यात आला आहे. सेवा कराची आकारणी मात्र फायनान्स ॲक्ट 1994 नुसार करण्यात आली. तर जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये सेवा कर जो आहे तो गोळा करण्यात आला होता. पुढे सवलत व नकारात्मक यादीमध्ये काय तर 1994 मध्ये 3च सेवांचा म्हणजे टेलिफोन, साधारण विमा असेल किंवा शेअर दलाली या ठिकाणी हा समाविष्ट करण्यात आला होता. नंतर 2012 मध्ये तो 119 संख्यापर्यंत गेला. 2012 पासून मात्र सेवा कर यादीमध्ये नकारात्मक यादी दृष्टिकोन ठेवण्यात आला. तर कराचा दर कसा असतो? तर नकारात्मक यादीमध्ये सेवांवर 12% या ठिकाणी कर आकारला जातो. तर 1 जून 2016 पासून जे आहे ते 0.5% व्याजाने कृषी कल्याण उपकर आकारण्याची या उपकराची निधी कृषी क्षेत्राच्या सुधारण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जारी करण्याची नोटीस अर्थसंकल्पामध्ये केली होती. तर हे झालं सेवा कराच्या बाबतीत. आता पुढे जाऊन आपण राज्य विक्री कर बघणार आहे किंवा विक्री. यावरती राज्य विक्री कर आकारला जातो. तर वस्तुसूचीविषयक कायदा जो आहे तो क्रमांक 54 नुसार राज्य सूचीमध्ये ॲड करण्यात आला आहे. तर यानुसार विक्री कर कायदे सहमत केले. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा वॅट ॲक्ट आहे 2002चा, महाराष्ट्र वॅट टॅक्स 2002. तर GST संबंधित 101 घटनादुरुस्तीनुसार राज्य सूचीतील 54वा क्रमांक जो आहे त्याच्यामध्ये राज्यांतर्गत कच्चे पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू या ठिकाणी जो आहे तो विक्री कर टॅक्स आकारला जातो. पुढे सवलत व नकारात्मक यादी यामध्ये काय आहे तर यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे काही वस्तूंवरती. त्याचा 64 प्रकारच्या वस्तू गटांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर कराचा दर किती असेल? टॅक्स रेट आहे तो 1%, 4%, 12.5, 20% आहे. तसेच हे दर जे आहे ते 2016-17 मध्ये चेंज करण्यात आले. 13.5% असेल, 6% असेल, 1.2% आणि 20% इतके राहिले. पुढे कर कुणाला भरायचा असतो? तर ज्या विक्रेत्याची वार्षिक उलाढाल 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्याच्यावरती वॅट जो आहे तो लागला जातो. तर कर प्रणाली जी आहे ती कधी सुरू झाली तर 2003 ते 2008 या काळामध्ये महत्त्वाच्या गोष्टी. अंदमान निकोबार व लक्षद्वीप वगळता सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्री करात मूल्यवर्धित जी आहे ती पद्धत लागू झाली. महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005 पूर्वी विक्री मूल्यावर विक्री कर आकारला जात असे. यासाठी बॉम्बे सेल्स ॲक्ट 1949 होता. नंतर 1 एप्रिल 2005 पासून जो आहे तो वॅट ॲक्ट झाला, तयार करण्यात आला आणि लागू करण्यात आला. पुढे हे जे आहे ती सारांश आपण बघूया महत्त्वाचा. GST मुळे केंद्राचे 8, राज्याचे 8 व केंद्रीय विक्री कर बाद झाले आहेत. आपण GST मध्ये आपण हा पॉईंट बघणार आहे. तर जुने विक्री कर आणि आता नवीन मध्ये काय फरक आहे आपण बघूया. हा चार्टमध्ये वरील सर्व गोष्टी आहेत एक्सप्लेन केलेल्या आहेत महत्त्वाच्या, म्हणून मी जरा फास्ट या ठिकाणी शिकवलं होतं. आता यामध्ये आपण सविस्तर माहिती बघू. केंद्रीय उत्पादन शुल्क आहे, सेवा कर, राज्य विक्री कर आणि केंद्रीय विक्री कर, त्यानंतर GST असेल. तर कर आकारणी जी आहे ती केंद्रीय उत्पादन शुल्कामध्ये स्टार्टिंगला बघूया उत्पन्नावर घेतली जाते. त्याच्यानंतर हा कायदा सेंट्रल एक्साइज ॲक्ट 1944 नुसार झाला. दर 12.5% असेल. कर कोणी भरायचा तर 1.5 कोटी रुपयापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्यांनी. कर प्रणाली मूल्यवर्धित असेल. कर आकारण्याची वेळ जी आहे ती वस्तूचे निकसन झाल्यावरती असेल. तर 15 अंकी नंबर असेल ओळख क्रमांक. कर कधी भरायचा असतो तर पुढच्या महिन्यातील 5 तारखेच्या आत हा भरायचा असतो. कर विवरणपत्र कधी भरायचे असते तर 10 तारखेच्या आत.
पुढे आपण सेवा कर बघूया. कर आकारणी सेवा प्रदानावरती घेतली जाते. फायनान्स ऍक्ट 1994 नुसार हा कर आकारला जातो. 15% दर असतो याचा. कुणावरती असतो सेवा कर, तर 10 लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या सेवा प्रदाते यांच्यावरती असतो. कर प्रणाली एकूण मूल्यावरती डिपेंड असते. पुढे जाऊन पुढच्या महिन्यातील 5 तारखेच्या आत हा भरायचा असतो आणि दर 6 महिन्यांनी हा भरायचा असतो, 25 ऑक्टोबरच्या किंवा 25 एप्रिलच्या आत. राज्य विक्री कराच्या बाबतीत कर आकारणी राज्यांतर्गत विक्रीवरती केली जाते. तर महाराष्ट्र व्हॅट टॅक्स ऍक्ट 2002 नुसार हा कर आकारला जातो. तर मग अशी बघितल्याप्रमाणे 1.2%, 6%, 13.5% किंवा 20% इतका तो आहे. 10 लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेले विक्रेते जे आहे त्यांनी हा कर भरायचा असतो. कर प्रणाली मूल्यवर्धितच आहे. विवरणपत्र भरल्यानंतर 5 दिवसाच्या आत राज्य विक्री कर भरायचा असतो. किंवा विवरणपत्र कधी भरायचे असेल तर दर महिन्याला 25 तारखेच्या आत भरायचे असते. केंद्रीय विक्री कर कर आकारणी आंतरराज्य विक्री कर करते. सेंट्रल सेल्स टॅक्स 1956 नुसार हा आकारण्यात आला. 2% असतो हा. तर 10 लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्यांनी भरायचा असतो. कर प्रणाली एकूण मूल्यावरती डिपेंड असते. आणि पुढील जीएसटी आहे तो जीएसटी पुरवठ्यावरती डिपेंड आहे. तर कलम 246 मध्ये ऍड करण्यात आला आहे सीजीएसटी 2017 ऍक्ट नुसार. 5% आहे, 12%, 18% आणि 28%. कर कुणी भरायचा असतो, तर 40 लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेले पुरवठादार असतील. कर प्रणाली मूल्यवर्धित आहे व्हॅट. आणि कर आकारण्याची वेळ पुरवठ्याची वस्तू व सेवा ही विवरणपत्र भरताना असते. कधी भरायचा असतो, तर पुढच्या महिन्यातील 20 तारखेच्या आत भरणे गरजेचे. विवरणपत्र कधी भरायचे, तर 10 तारखेला दर महिन्याला भरायचे असते. आता सर्वात महत्त्वाचं आपण बघणार आहे वस्तू व सेवा कर, ज्याला जीएसटी म्हणतो. कर आकारणी कशावरती होते, जसं की आपण वरती बघितलं. जुन्या करामधील टॅक्स इव्हेंट बघितली तर जीएसटी जो आहे तो 101 वेळ घटनादुरुस्तीनुसार तयार करण्यात आला. यामध्ये जुन्या कराबाबत उत्पादन, सेवा प्रदान, खरेदी, विक्री असे शब्द होते. तिथे पुरवठा व सामायिक शब्द हा टाकण्यात आला. पुरवठा या शब्दामध्ये ते विक्री, खरेदी असेल किंवा देवघेव, हस्तांतर, परवाना, या भाडे या सर्व गोष्टी यामध्ये येतात. तर ह्यामध्ये जे आहे ते उत्पादनापेक्षा पुरवठ्यावर आकारला जात असल्यामुळे जीएसटी हा गंतव्य कर डेस्टिनेशन टॅक्स आहे आणि आधारलेला कर म्हणजे कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. त्यामुळे ज्या राज्यात उत्पादन होते त्या राज्यात नाही, तर ज्या राज्यात वस्तू किंवा सेवांचे उपभोग होतोय त्या राज्याला जी आहे ती जीएसटीची आकारणी होत असते. सारांश काय तर जीएसटी पुरवठ्यावर आकारला जातो, त्यामुळे ओरिजिन बेस न राहता हा डेस्टिनेशन बेस असतो. तसेच प्रोडक्शन बेस न राहता हा कन्झम्पशन बेस असतो. तर हा कायदा विषय किंवा बघूया आपण. जीएसटी 101 घटनादुरुस्तीनुसार नवीन कलम 246A नुसार राज्यांतर्गत वस्तू व सेवा व्यापारावर आकारला जातो. तसेच 269A नुसार आंतरराष्ट्रीय वस्तू व सेवांवर देखील आकारला जातो. जीएसटी आकारायची होणाऱ्या वस्तू व सेवांवरती काय परिणाम होतो, तर दारू, ओपीएम, गांजा, मादक पदार्थ असतील किंवा तंबाखू या ठिकाणी जे आहे ते नैसर्गिक वायू, विमान इंधने या ठिकाणी वस्तू व सेवा पुरवठ्यामध्ये या वस्तू येत नाहीत. तर जीएसटी आकारण्यात येतो कसा, सीजीएसटी असेल, आयजीएसटी, आपण पुढे जाऊन हे बघणार आहे. तर जीएसटीचे फायदे काय आहेत, तर मेक इन इंडियासाठी देशात कुठेही पुरवठा झाला तर समान जीएसटी दर किंवा समान जीएसटी पोर्टल, एक खिडकी निपटारा, यामुळे देशभरात एक सामायिक बाजार, सिंगल मार्केट तयार होईल. तसेच सामायिक बाजारामुळे परकीय गुंतवणूकदार आकर्षित होऊन गुंतवणूक करतील. अधिक गुंतवणुकीमुळे अधिक उत्पादन होऊन निर्यात वाढेल. तसेच आयातीवर आयात शुल्काबरोबर जीएसटी, आता आयजीएसटी लागल्यामुळे परकीय वस्तू मागून स्वकीय वस्तू ज्या आहेत तिची मागणी वाढेल आणि स्वदेशी वस्तू ज्या आहेत त्या उत्पादनात चालना मिळेल. निर्यात वाढ होणे, आयात कमी होणे यासारख्या गोष्टी या ठिकाणी आहेत. पुढे जाऊन व्यवसाय सुलभतेसाठी हा कसा महत्वाचा आहे, तर समान जीएसटी दर आहे. समान जीएसटी पोर्टल असेल, एक खिडकी निपटारा याबाबत सुलभता आहे. जसं की मग अशी बघितलं त्याच या गोष्टी यामध्ये येतात. करदाता आणि कर विभाग यांच्यातील मध्यस्थ कमी झाले असल्यामुळे व्यवहारातील वेळ देखील कमी झाला आहे. तसेच केंद्राची राज्याची विविध वस्तू व सेवांच्या वर्गीकरणाची पद्धत एक समान झाली आहे. ग्राहकांसाठी काय फायदा आहे, तर कर्जाचा बोजा जो आहे, कराचा बोजा शेवटी ग्राहकांवर पडतो. त्याला कॅस्केडिंग किंवा टॅक्स ऑन टॅक्स इफेक्ट असं म्हणतात. जीएसटी मध्ये वगळला गेल्यामुळे हा कर जो आहे तो आघात कमी झाला आहे. पूर्वीपेक्षा वस्तू ज्या आहेत, विशेषतः जीवनावश्यक वस्तू, त्या स्वस्त झाल्या आहेत. वस्तू स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढली आहे. पुढे जाऊन सुरुवातीच्या अल्प नुकसान आणि नुकसान भरपाई. तर जीएसटी मूल्यवर्धित प्रणालीमुळे वसूल होणार असल्यामुळे केंद्र तसेच राज्यांना महसुलात सुरुवातीच्या काळामध्ये घट येण्याची शक्यता असते.
तर जीएसटी ऍक्ट 2017 द्वारे केंद्राने जीएसटी आकारणीमुळे पहिल्या 5 वर्षात जे काही नुकसान होईल ते भरून काढण्याचे आश्वासन दिले. तर त्यानुसार उदाहरण बघूया आपण. राज्याच्या महसुलात किती नुकसान झाले ते मोजण्यासाठी 2015-16 हे आधारभूत वर्ष समजण्यात आले आणि दरवर्षी महसुलामध्ये 14% जी आहे ती वाढ होऊ शकली असते असे गृहीत धरण्यात आले. पुढे जाऊन जीएसटी व जे प्रवेश कर बघूया आपण. तर जीएसटी मध्ये समाविष्ट होणाऱ्या करामध्ये राज्याचा प्रवेश कर देखील समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आकारत असलेल्या जकाती अथवा एलबीटी बाद झाले आणि त्या संबंधित कायदेही बाद झाले आहेत. तर परंतु यामुळे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील आता पूर्णपणे राज्य सरकारवरती अवलंबून झाले आहेत. SGST द्वारे केंद्राच्या नुकसान भरपाईद्वारे राज्यांना महसुलाची हमी आश्वासन मिळाले आहे. परंतु शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय यामध्ये? तर यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पुढे जाऊन आपण वित्तीय स्रोत बघणार आहे. राज्याचे आणि केंद्राचे वित्तीय स्रोत काय असतात, तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती प्रश्न येतात. तर केंद्र व राज्याचे मुख्य वित्तीय स्रोत म्हणजे केंद्र आणि राज्याचे कर आहेत. केंद्र सूचीमध्ये केंद्रामध्ये काही विषय आहेत, समवर्ती सूची आहे त्याच्यामध्ये काही विषय आहेत. तर राज्यांना केंद्राकडून काही वित्तीय स्रोताचे हस्तांतरण होत असते. जसे राज्यांना करातील वाटा, अनुदाने, कर्ज, सहाय्य इत्यादी देखील केंद्राकडून मदत होत असते. परंतु पारड्यावरती जे आहे ते केंद्राचे नियंत्रण जास्त असते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, केंद्राचे आहे ते केंद्राचे कर असतील CGST आणि अधिभार आहे तो. राज्यामध्ये जर बघितलं तर राज्यामध्ये राज्याचे कर असतील SGST, राज्यांना केंद्राचा वाटा असेल किंवा राज्यांना केंद्रीय अनुदाने भेटतात, राज्यांना केंद्राद्वारे कर्ज भेटतं किंवा योजनांदेखील सहाय्य भेटलं जातं. तर केंद्राचे कर ह्याच्यामध्ये काय येतात तर बघूया. 246व्या कलमानुसार 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सूचीत बदल करण्यात आले. राज्य सूचीत राज्याचे कर समाविष्ट करण्यात आले. तर यानुसार कर विषय खाली दिलेले आहेत. 82 मध्ये काय येतं, कृषी सोडून इतर उत्पादनावरील आयकर, सीमा शुल्क असेल किंवा पेट्रोलियम वस्तूवरील उत्पादन शुल्क असेल, निगम कर, संपत्तीच्या मूल्यावरील कर असेल, मालमत्ता कर असेल, मालमत्ता हस्तांतरावरील शुल्क असतील, रेल्वे किंवा शेअर बाजार यांच्यातील वायदे व्यवहारातील कर असतील किंवा हुंडी असतील, देशाधनादेशावरील मुद्रांक शुल्क असेल, विक्री कर, खरेदी कर असेल, वस्तूंच्या आंतरराज्यातील निर्गमनावरती, तर हे सर्व या ठिकाणी ऍड केले जातात. अधिभार कोणता असेल, जीएसटी वगळता इतर करावर केंद्राला अधिभार लावण्याचा अधिकार 271 कलमानुसार देण्यात आलाय. आर्थिक स्रोत स्वतःकडे वळवण्याचे मोठे अस्तर जे आहे ते केंद्राला या कलमानुसार भेटते. आयकर, निगम करातील अधिभार व उपकर हे केंद्र सरकारच्या संचित निधीमध्ये जमा होतात. केंद्रीय कर संकल्पना सध्या काही करांबद्दल विशेष अधिभार आणि उपकर आकारले जात असतात. जसं की निगम कर आपण मगाशी बघितला आहे, कंपन्यांवरती किती असेल, परकीय कंपन्या असतील किंवा देशांतर्गत कंपन्या. तसेच आयकर आहे, सीमा कर आहेत, या गोष्टी देखील आकारल्या जातात. पुढे राज्यांचे काही कर असतील, जसं की जमीन महसूल कर आहे, कृषीवरील कर देखील आहेत, शेत जमिनीच्या वारसा हस्तांतराबद्दल असतील, मालमत्ता कर असतील, शेतीवरती जमिनीवरती असणारे कर, खनिजावरती असतील, राज्य उत्पादन शुल्क आहे, वीज खरेदी विक्रीवरील, पेट्रोलियम खरेदी विक्रीवरील असतील, रस्ते व अंतर्गत प्रवासी वाहतूक, वाहन कर असेल, प्राणी व जहाजांवरील कर असेल, जकात असेल, व्यवसाय व्यापार कर, आरोग्य विमा सेवांवरील खर्च, करमणूक खर्च असेल, मुद्रांक शुल्क, या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. तर राज्यांना केंद्रीय करातील वाटा काही भेटत असतो. केंद्र व राज्याच्या कराचे स्पष्ट वर्गीकरण या ठिकाणी केले. तर यानुसार कलम 268 नुसार केंद्र आकारत असलेले, राज्य वसूल व वापर करत असलेले कर यामध्ये येतात. जसं की मुद्रांक शुल्क केंद्र आकारते, परंतु हा कर जो आहे तो राज्य वसूल करत असते. पुढे जाऊन कलम 269 नुसार केंद्र आकारत व वसूल करत असलेले परंतु राज्य वापरत करत असलेले कर आहेत. जसं की वस्तूंची आंतरराज्य खरेदी असेल, विक्री अथवा निर्गमन असेल, यामध्ये राज्यात विक्री अथवा निर्गमन होत असेल तर त्या राज्यातून स्वतः केंद्र विक्री कर आकारून वस्तू वसुली करत असते. ज्यातून राज्यातून पुरवठा झाला असेल तर त्याला वापर करावयास देते. कलम 270 नुसार केंद्र आकारत व वसूल करत असलेले परंतु केंद्र व राज्यामध्ये वितरित केले जाणारे कर आहेत. तर यामध्ये केंद्र आकारते व वसूल करते, या कराचे वाटप जे आहे ते केंद्र आणि राज्यामध्ये केले जाते. पुढे जाऊन राज्यांना काही अनुदाने दिली जातात. कलम 275 नुसार संसदीय कायद्यानुसार संचित निधीतून जे आहे ते राज्यांना विशिष्ट अनुदाने या ठिकाणी दिली जातात. विकास योजना असतील पार पाडण्यासाठी किंवा अनुसूचित जमातीच्या विकासासाठी, क्षेत्रासाठी,
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत ते दिल्या जातात. अनुदानाची रक्कम वाटणी व स्थानिक स्वराज्य संस्थेचा वाटा जो आहे तो वित्त आयोग ठरवत असतो दरवर्षी. पुढे राज्यांना केंद्राकडून कर्ज देखील दिले जातात 293 3 कलमनुसार. पुढे जाऊन आपण आता वित्त आयोग बघणार आहे. वित्त आयोगामध्ये वित्त आयोग गाडगीळ मुखर्जी सूत्र आणि रघुराम राजन समितीचे सूत्र यामध्ये बघूया. तर केंद्राने महसुलासाठी तसेच विभाजन योग्य करातील वाटा, अनुदाने व राज्यांना ती किती द्यावीत व राज्यांसाठी कशी वितरित करावीत यासाठी दर 5 वर्षांसाठी वित्त आयोग विशिष्ट निकष सुचवत असते. पंचवार्षिक योजना राबवताना केंद्र राज्यांना साधारण केंद्रीय सहाय्य देत असते. तसंच राज्यांना कसे द्यावे प्रत्येक पंचवार्षिक योजनेसाठी नियोजन आयोग विशिष्ट निकष स्वीकारत असते. जसं की 8व्या नियोजन योजनेपासून गाडगीळ मुखर्जी सूत्रांचा वापर केला जातो. तर हे जे निकष आहेत ते कशावरती ठरवले जातात, जसं की लोकसंख्या असेल, पुढे जाऊन ते दरडोई उत्पन्न असेल, कर प्रयत्न, राज्यांचे प्रश्न, क्षेत्रफळ, वित्तीय तूट या आयामांचा या ठिकाणी विचार केला जातो. तर रघुराम राजन समितीने आयामामध्ये भर टाकली. त्याच्यामध्ये सर्वसमावेशक विकास असे आत्ताच्या योजनेचे ध्येय असल्यामुळे वरील आयोगाचे बदल आवश्यक होते. वित्त आयोगामध्ये बघूया तर कलम 280 नुसार वित्त आयोग स्थापन करतात. 280 नुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची निर्मिती करत असतात. या आयोगाचे एक अध्यक्ष असतात, तर एकूण 4 सदस्य असतात. असे टोटल 5 असे जे आहेत ते सदस्य असतात. सदस्य पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. आयोगाच्या सदस्याची पात्रता व निवड पद्धत अशी असावी यासाठी कायदा करण्याचे संसदेला अधिकार आहेत. राष्ट्रपतींना खालील बाबीविषयक सल्ला देण्याचे कार्य वित्त आयोग पार पडते. जसं की निव्वळ कर उत्पादनापैकी केंद्र राज्यांमध्ये किंवा राज्यामध्ये कराची विभागणी होऊ शकते ती विभागणी सुचवणे, भारताच्या संचित निधीमधून राज्यांना दिला जाणारा अनुदानाची तत्त्वे ठरवणे, पंचायत राज्य व्यवस्थेतील स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यांना संचित निधीत वाढ करण्याची उपाययोजना सुचवणे. पुढे जाऊन नागरी पंचायत राज्य व्यवस्थेतील स्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्यातील संचित निधीत वाढ करण्याच्या उपाययोजना असतील. राष्ट्रपतींनी शिफारस केलेल्या इतर कोणत्याही वित्तीय बाबी असतील. तर वित्त आयोग पार पाडण्यासाठी कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे आहे ते स्वतःची कार्यपद्धत निश्चित करत असते. कलम 281 नुसार वित्त आयोगाची शिफारस आहे. राष्ट्रपती वित्त आयोगाच्या सर्व शिफारसी ज्या आहेत त्या संसदेत मांडत असतात. या घटना अंमलात आणण्यापासून आतापर्यंत जे आहे ते 15 वित्त आयोग स्थापन करण्यात आले आहेत. या चार्टमध्ये त्यांनी दिलेला आहे बघा. पहिला जो वित्त आयोग होता तो के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली भरला होता. 1952 त्यांनी अहवाल सादर केला होता. आत्ता जो आहे 15वा तो NKC आहे. 2020 ते 2026 जो आहे त्याची माहिती बघणार आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग. निर्मिती झाली होती 2017 नोव्हेंबरमध्ये. शिफारस कालावधी 2020 ते 2026 यापर्यंत आहे. सदस्य जे आहेत ते अजय झा माजी सचिव होते 14व्या वित्त आयोगाचे. डॉक्टर अनुपम सिंग हे प्राध्यापक होते. तसेच अर्धवेळ सदस्य असतील त्याच्यामध्ये अशोक लाहिरी, डॉक्टर रमेश चांद नीती आयोगाचे सदस्य आहेत ते. तसेच सचिव जे आहे ते अरविंद मेहता. पूर्णवेळ सदस्यपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली होती, परंतु 2018ला त्यांनी गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आल्यामुळे ते वित्त आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला. तर 2019ला अजय नारायण झा यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली. अहवाल सादर करण्याची तारीख जी होती 15व्या वित्त आयोगाची ती 2019 पर्यंत अपेक्षित होते. जुलै 2019 या महिन्यामध्ये मुदत 1 महिन्याने वाढवण्यात आली आणि 30 नोव्हेंबर 2019ला जम्मू काश्मीर राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश बनवले. लडाख केंद्रशासित प्रदेश नव्याने बनवणे शिफारस अटीचा आवाका मोठा असणे यामुळे जास्त कालावधी लागला आणि जो आहे तो 1 वर्षासाठी अहवाल देणे, आयोगाची मुदत वाढवणे, पुढील मुदतीसाठी 5 वर्षाचा अहवाल देणे हे निर्णय सरकारने घेतले. तर 2019ला आयोगाने 2020-21 वर्षासाठी पहिला अहवाल जो आहे तो सादर केला. यासाठी आयोगाची मुदत दुसऱ्यांदा वाढवण्यात आली 11 महिन्यांसाठी. 15व्या वित्त आयोगाची शिफारस जी होती कालावधी 6 वर्ष झाला आहे. याआधी तो 9व्या वित्त आयोगाच्या बाबतीत होता. 1995 निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे 5 वर्ष मुदत चक्राशी जुळण्यासाठी हे करण्यात आले. शिफारससाठी काय आहेत तर 15व्या वित्त आयोगाने पुढील बाबतची शिफारस नोंदवली. घटनेतील भाग 12 प्रकरण 1 नुसार निव्वळ कराची केंद्र व राज्यामध्ये वाटणी कशी असावी यासाठी सूचना सुचवल्या आहेत. तसेच कोणती अनुदाने कोणत्या तत्वावर द्यावीत, स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्रोत उपलब्ध करण्यासाठी संचित निधीत वाढ कशी करावी, त्याचबरोबर आयोगाने केंद्र व राज्य शासनाच्या राजकोषीय व्यवस्थापनेत बदल करणे गरजेचे आहे.
तसेच आयोगाने पुढील बाबी विचारात घ्यायला पाहिजेत, जसे की राज्याची कर बिगर कर महसूल क्षमता, अंतर्गत सुरक्षा, संरक्षण, पायाभूत सुविधा, रेल्वे, पर्यावरण देणी या सर्व गोष्टी यामध्ये येतात. पुढे राज्य खालील क्षेत्रामध्ये उत्तम काम करत असल्यास त्याच्यासाठी आयोग सवलती देणे गरजेचे आहे. जसं की राज्यांना जीएसटी जाळी विस्तारित करण्यासाठी विकसित करणे, लोकसंख्या स्थिरीकरणासाठी प्रयत्न करणे, सरकारच्या महत्त्वाच्या योजना राबवणे, संकटकालीन उपाययोजना राबवणे या सर्व गोष्टी यामध्ये येतात. आयोगाने 2011ची लोकसंख्या विचारात घेणे अपेक्षित होते. यामध्ये पहिल्यांदा आयोगाची मुदत 1 महिन्याने वाढवली. तेव्हा संरक्षण व अंतर्गत सुरक्षेसाठी पुरेसा व सुरक्षित लोप न पावणारा निधी यंत्रणा उभारण्यासाठी शिफारस त्यांनी केली होती. तर हे झालं आपण सर्व बघितलं आत्ता 15व्या वित्त आयोगाच्या बाबतीत. आपण 15वा वित्त आयोग जो आहे तो बघितला आत्ता लेटेस्टमधला. तर कर संरचना हा आपण चॅप्टर बघितला आहे, ज्यामध्ये आणखीन 2-4 पॉईंट आहेत ते आपण हे केलेले आहेत. तर ह्याची सर्व PDF जी आहे ती टेलिग्रामला मी टाकत आहे. तिथून तुम्ही टेलिग्रामवरती पाहून ह्याच्यावरती टेलिग्रामवरती मी क्विज देखील दिलेली आहे. तर या चॅप्टरवरती तुम्ही क्विज सोडवा आणि जर एखादा कन्सेप्ट कळाला नसेल तर व्हिडिओ जो आहे तो रिपीट बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर